संस्था जर खूप काळ चालवायची असेल तर 3 पिढ्यांची माणसं ठेवायला लागतात. ते एक निवृत्त झाल्यानंतर दुसरं होतं. नाही तर हल्ली गांधीवाद्यांच्या संस्थेचं काय झालं तुम्ही बघा, इमारती मोठ्या आहेत, जागा बरोबर सांभाळायला कोणी नाही. दत्ता देशमुखांना बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न विचारला. दत्ता देशमुखांनी शब्द दिला की राज्य मराठीचं नाही, मराठीचं. तो शब्द पाळला गेला. महाराष्ट्र धर्ममहत्व जे मांडायचं आहे आता कसं आता युट्यूबवर आणि गुगलवर इतकं काही आहे, तर तुम्ही माहिती म्हणून काय वेगळं सांगणार? आदरणीय किशोर भाऊ पाटील, सन्माननीय बापूसाहेब, माझे सहकारी, आपण आता सांगितलं तसं महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची ऊर्जा आणि दृष्टी असलेली फार कमी तरुण मंडळी आहे. त्याच्यापैकी महत्त्वाचा नाव निलेश आहे आणि तो केवळ माझा सहकारी म्हणून उल्लेख करत नाही, त्याचे अनेक पुरावे तुम्हाला दिसतील. किंवा शिक्षण चळवळीमध्ये आम्ही जे काम करतो, आमच्या रुपेश मोरे जवळजवळ 25,000 शिक्षकांचा महाराष्ट्रातला आमचा मोठा संच आहे, त्याला कम्युनिटी म्हणतात, त्याच्यावरती काम करतात ते आहे. अनेक मंडळी आज इथे नव्याने ओळख झाली या ठिकाणी, ते सगळे आहे. तर त्या सगळ्यांचं पुन्हा मी सुरुवातीलाच मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की मला वाढदिवसाच्या आम्ही शुभेच्छा दिल्या आणि या व्याख्यानासाठी मदत केलं. वाढदिवस आपण प्रयत्न केला नाही केला तरी येतोच, त्याला काही करावं लागत नाही करायचं. आणि साधारणतः केस गेले आणि पांढरे झाले की लोक ज्येष्ठ म्हणायला सुरुवात करतात, त्यालाही काही करता येत नाही आपल्याला. तर त्या अर्थाने तुम्ही ज्येष्ठ आणि विचारवंत हे शब्द ऐकायचे, त्याच्या पलीकडं ते ऐकायचं नाही. ते याच्यासाठी नाही की आता किशोर भाऊंनी ज्या पुस्तकाचा उल्लेख केला हे 1943 बाबासाहेब आंबेडकरांचं व्याख्यान आहे. न्यायमूर्ती महादेव रानडे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं व्याख्यान. आणि महाराष्ट्राची परंपरा काय आहे याचं अतिशय उत्तम उदाहरण, आवाज कोणतं का, याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तक आहे. मला बापूसाहेबांनी किशोर भाऊंनी काही अंडरलाईन केल्या गोष्टी आणि त्या अशा आहेत की मला आत्ता मोह झाला की त्याच आत्ता वाचून दाखवल्या पाहिजे. केवळ अशा गोष्टी म्हणजे द्विपक्षीय लोकशाहीबद्दल त्यांनी म्हटलंय, गांधी आणि जीनांना ठोकून काढलंय आणि व्यवस्थित सांगितलंय की ती का ठोकतोय. आणि ह्या दोघांनी मिळून व्यवस्था करून ठेवली की पुढे आपली भक्त कशी तयार होतील, आपल्या पूजा करणारे लोक कसे तयार होतील. आणि मी तरी सांगतो म्हणाले की मी त्याचा द्वेष नाही करत, पण मला ते आवडत नाही आणि मी त्यांच्यावर टीका करायचं काही थांबवणार नाही कोणी काही केलं तर वगैरे. आणि रानडेंच्या व्याख्यानामध्ये ते सांगतायत. तर महाराष्ट्राची परंपरा काय आहे ज्या महाराष्ट्र धर्माबद्दल आपण बोलणार आहोत त्याचं एक उदाहरण इथे आहे. काल निलेशने सांगितलं तसं बाबासाहेब होते, गांधी टॉक्स नावाचा सिनेमा पाहिला. तुमचे हे सगळे उपक्रम पाहिल्यानंतर मला वाटतं कधीतरी तुमच्या इथे जे चित्रपट एक फेस्टिवल होतो त्या निमित्ताने जो तुम्ही पाहायला जास्त होत्या, वेगळ्या प्रकारचा आहे, प्रायोगिक स्वरूपाचा आहे थोडासा. आणि देशातले सगळे दिग्गज अभिनेते म्हणजे दक्षिणेतले विजय सेतुपती, आदिल स्वामी वगैरे असे सगळे घेऊन त्यांनी तो केला. आता ह्या मुलांसाठी हे नावाचं खूप त्याच्यासाठी अरिजित सिंग गायला आहे असे सगळे. तर ते सगळं पाहिलं मला वाटतं याचा निर्माता आणि हे दिग्दर्शक वरच्या वर्गाचा आणि मोठा असेल. ते झाल्यावर त्याची भेट झाली. तो बोलला तो मुंबईच्या गिरणी कामगाराचा मुलगा आहे. त्याचे वडील हिंदुस्तान नावाच्या गिरणीमध्ये नोकरीला होते. आता तो मला 45-50 असेल. 82 साली मुंबईला गिरणीचा संप झाला. त्याला आता 44 वर्ष झाली. म्हणजे
तो जन्माला आल्यानंतर शाळेत जायच्या आधी त्याचे वडील नोकरीतून बाहेर पडलेले असतात. आणि 82 नंतर मुंबईमध्येची गिरणी कामगारांची, कारण मी मूळचा पुणे जिल्ह्यातला आहे, जुन्नर तालुक्यातला, पण जसे कोकणातल्या सगळ्या लोकांचे एक घर मुंबईत आणि एक कोकणात असतं, तसं आमचे लोक सगळे भाजी मार्केटला आहेत. म्हणजे फुलांचं मार्केट, भाजीपाल्याचं, फळांचं, हे सगळं आमच्या मंडळींनी तिथं व्यापलेलं आहे. तर आमचं सुद्धा एक पाय मुंबईत असतो आणि एक गावाकडे असतो. आणि त्यावेळेला याच्यासाठी राहायला जागा असं म्हणजे लालबाग, परळ अशीच असायची, त्याला गिरणगाव आपण म्हणतो. तो तिथे वाढलेला हा मुलगा अजूनही तिथेच परळमध्येच राहतो. आणि अशा लोकांना घेऊन तो असा सिनेमा करू शकतो, हीच मुळात एक अचाट गोष्ट होती काल जी अनुभवली. आणि मी म्हणत होतो की आता म्हणजे आपल्याला बोलायचं आहे, त्यावेळेला एक डोक्यात आपण कार्यक्रमात असतो तरी सुरू असतं की आता उद्या मांडणी करायची, तर आपल्याला काय काय बोललं पाहिजे, किती वेळ असेल, लाईव्ह कोण असते. साधारणतः आमची प्रशिक्षण ज्या काळात झाली त्यावेळेला प्रशिक्षण तिला म्हणत नव्हते, पण आता किशोर भाऊनी सांगितलं मुलं अभ्यास करत नसतील तर बाळासाहेबांनी कसं मी फटके सुद्धा दिलेले आहे. तर आमची त्या प्रकारची प्रशिक्षणं झालेली आहेत. तर आमचे गुरु होते आणि सुदैवाने खूप चांगली गोष्ट झाली. आता आपल्याला सांगितलं होतं ते भाऊ पाटक नावाचे गुरु असतात, ते पिकअप कोकण असतील. ते आम्ही म्हटलं की जाऊ नका सगळं, जाऊ नका, कशी झाली सगळं चांगली झाली. तर आम्ही असं नाही सांगायचं चांगली झाली, असं नाही सांगायचं. चांगली याला काय अर्थ आहे, मला काहीच कळत नाही चांगली सगळे लोक किती होते, भाषण किती वेळ झाले, ऐकताना लोक किती कटाक्षाने ऐकत होते, मध्ये उठून गेले का, गडबड सुरू होते का, आवाज नीट पोचवत होता का, आणि वक्ता दिलेल्या विषयावरच बोलला का, हे सगळं मला सांगायचं. आणि मग मला सभेचं काय ते कळेल. कारण त्यांनी एका पायाने आलू झाले होते, ते जागेवरच असायचे, पण त्याची रिपोर्ट घेण्याची पद्धत होती. तसं मी एका बाजूला विचार करत होतो की उद्या महाराष्ट्र धर्ममहत्व जे मांडायचे, आता सर म्हणाल तसे आता युट्यूबवर आणि गुगलवर इतकं काही आहे, तर तुम्ही माहिती म्हणून काय वेगळं सांगणार. आता मी जो राहीपर्यंत माझी ओळख सांगण्याच्या आधी आता ही पिढी असते, ते समोर माणूस आला की त्याचं नाव टाकून गुगल करतात लगेच. त्यामुळे आपण दुसरं कोणी सांगायच्या आधी त्यांनी आपली सगळा इतिहास करून काढलेला असतो, माहीत असतं तुला सगळं, कोण आहे, कुठे आला, कुठे शिकला, कुठे राहिला, लग्न झालं की नाही, अजून काय झालं काय, ते सगळंच असतं. त्यामुळे आता इतिहास या गोष्टीबद्दलच्या संकल्पनेचा नव्याने विचार करण्याची गरज आलेली आहे असं करायची. किशोर भाऊ म्हटले तर तो सांगितला पाहिजेच, कारण इतिहास नुसता घटनांचा नसतो, व्यक्तींचा नसतो, त्याचा अन्वय अर्थ लावायला लागतो, त्याचा अर्थ लावण्याचा प्रश्न असतो. आणि ते युट्यूब किंवा आता ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा प्रश्न तोच आहे की माहिती सर्वसाधारणपणे तीच देऊ, पण त्याच्यातून तुम्हाला एका वेगळ्या अर्थाकडे नेण्यासाठी आता या सगळ्या डिजिटल मीडियाचा प्रयोग सुरू आहे. आपल्याला काही त्याच्यापासून दूर नाही राहता येणार, आपल्याला त्याच्यात राहावंच लागेल. आणि म्हणून मला ही आज जेव्हा इमारत पाहिली तो खरोखरच इतकं बरं वाटलं की बाळासाहेबांच्या या जुन्या जागेवर आता एक 5 मजली इमारत उभं राहून हे नव्या काळात त्याला सेंटर ऑफ एक्सलन्स असं म्हणतात. तसं हे सेंटर ऑफ एक्सलन्स झालेलं आहे. तुम्हाला निलेश म्हणाले हे करण्यासाठी आता कुठेही वेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही, इथे सगळंच उपलब्ध आहे, मिळणार आहे. तर ते उपलब्ध करून देण्यासाठीचं एक इन्फ्रास्ट्रक्चर ते फक्त उभं करायचं आहे. आणि बापूसाहेबांनी ते अतिशय मन घालून केलेलं आहे, मनापासून केलेलं आहे. आणि काही शिक्षक, लायब्ररियन, तरुण मुलं मुली काही त्याच्यामध्ये करतात, मी पाहिलं तर योग्य निवड केलेली आहे. म्हणजे संस्था जर खूप काळ चालवायची असेल तर 3 पिढ्यांची माणसं ठेवायला लागतात. ते एक निवृत्त झाल्यानंतर दुसरं होतं. नाही तर हल्ली गांधीवाद्यांच्या संस्थेचं काय झालं तुम्ही विभाग, इमारती मोठ्या आहेत, जागा बरोबर पण सांभाळायला कोणी नाही. मला वाटतं समर्थनगरमधल्या गांधी भवनची सुद्धा अवस्था आता तशीच झालेली आहे. दिल्लीतल्या हरिजन सेवक संघाची अवस्था तशीच झालेली आहे. आणि कोकणामध्ये अनेक संस्थांची
गाणगाण्याच्या खूप संस्था आहेत. त्यामुळे त्याच्याकडे पण मला यायचे, कारण संस्था उभ्या करणं आणि चालवणं याच्यामध्ये महाराष्ट्र धर्माचा मोठा वाटा आहे आणि खूप मोठा आहे. आणि त्याच्याबद्दल गांधीजींनीच प्रमाणपत्र दिल्यामुळे आपल्याला दुसऱ्या प्रमाणपत्राची गरज नाही. त्यामुळे त्याच्याविषयी पण आपण बोलणार आहोत. पण हे मला या संस्थेमध्ये दिसलं आणि अगदी निलेशने तो यथार्थ उल्लेख केला की अंबाजोगाई असेल, सेलू असेल, उदगीर असेल आणि तिथं वेगळं आहे. तर आता या सगळ्या बाळासाहेबांच्या याच्याविषयी थोडीफार मी माहिती घेत होतो. महावीर जोंधळे पण आमचे तसे ज्येष्ठ मित्र आहेत, त्यांचे काही लेख वाचत, बापूसाहेब काळात आणि या सगळ्यांचे संदर्भ तिथे येतात. तर त्या काळात या मंडळींनी ज्या ज्या गावात ते असतील तिथे जे काही घडवण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून ती गावं घडलेली आहेत. म्हणजे सेलू सुद्धा मराठवाड्यात काही आकाशातून कोणी टाकलेली नाही, अंबाजोगाईवरून कोणी खाली सोडलेले नाही, तिथेच ते वाढले सगळे. पण तो जो परिसर मिळतो, माणसं मिळतात, ते जे प्रयत्न करतात त्याच्यातून गोष्टी उभ्या राहतात आणि शहरांना चेहरा मिळतो, आकार येतो, रंगरूप येतो. चेहरा, रंगरूप, आकार हा तिथे जी माणसं जी काम करतात त्याने येत असतं, दुसरं कशाने येत. म्हणजे यशवंतरावचा एक उल्लेख झाला. अजून एक कराडला आपण गेलो की कराडच्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला त्या गावाचं जे वैशिष्ट्य आपल्याला दिसायला लागतं त्याचं कारण की यशवंतरावांचा जो काळ तिथे गेला त्याच्याबरोबर एक जे लोक उभे राहिले आणि जे उपक्रम त्यांनी तिथे सुरू केले असतील, कार्यक्रम सुरू केले असतील, त्याच्यातून ते शहर घडत गेलेलं तुम्हाला दिसतं. महाराष्ट्र नावाची गोष्ट सुद्धा अशीच घडली. आता एक ज्येष्ठ पिढी माझ्यासमोर आहे, एक तरुण पिढी आहे. नेहमी कुठल्याही व्याख्यानाच्या वेळेला प्रश्न पडतो की मी ॲड्रेस कोणाला करायचं, यांना करायचं का तुम्हाला करायचं. कारण काही गोष्टी मी अशा तुमच्यासाठी सांगणार करते म्हणजे हे आम्हाला माहितीच आहे, या काही सांगायची गरज नाही, या पाठ करायला तुम्ही म्हणा या आम्हाला नाही माहिती, सांगा पाहिजे. त्यामुळे त्याचा आपण मध्य साधायचा प्रयत्न करतो. मी म्हटलं तसं की तुम्हाला आता खूप उपलब्ध आहे, पण तुम्ही आता काय रिसर्च काय करता आणि शोधता काय हे मला नाही माहिती की तुम्हाला एक रस कशात आहे. पण साधारणपणे या इमारतीमध्ये तुम्ही जर आलेला असाल आणि या इमारतीचा तुमचा काही संबंध असेल तर मला खात्री आहे की तुम्ही काही योग्य पद्धतीने माहिती शोधण्याच्या प्रयत्नामध्ये असाल आणि मग त्याच्यातून एक अल्गोरिदम सेट होतो, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही एकदा ती शोधायला सुरुवात केली तर तुमच्या नेटवर्क तुमच्याकडे सातत्य यायला लागतं आणि तुम्हाला ते पाहायला मिळतं. तर एक खरं तर 1000 वर्षाची किमान गोष्ट आहे, महाराष्ट्र धर्माची गोष्ट आहे, किमान 1000 वर्षाची गोष्ट आहे. आणि अगदी मोजक्या शब्दात व्यक्त करायचं जरी झालं, चक्रधर स्वामींचा किशोर भाऊ उल्लेख केला, मानव पंथापासून आपल्याला सुरुवात करायला लागते. तर ती एक संत परंपरा चक्रधर स्वामींच्या लीळा चरित्रापासून मानव पंथापासून असेल, नामदेव आणि ज्ञानोबा माऊलीपासून सुरू झालेली संत परंपरा. तर त्यांनी महाराष्ट्राची जमीन घडवली आणि ते तुम्हाला कुठेही ते सापडेल. तुम्ही म्हणजे जे क्षेत्र निवडाल तिथे तुम्हाला ह्या परंपरेच्या खुणा सापडतील, त्याच्या जागोजागी सापडतील. आणि त्याने महाराष्ट्राची जमीन अशी ह्या सगळ्यासाठी सुपीक करून ठेवलेली होती. आणि त्यासाठी आपल्याला दिसतं की नामदेवांनी तर देशभर फिरलेले आहेत. आणि गुरुग्रंथ साहेबांमध्ये त्यांच्या काव्याचा समावेश व्हावा इतकी थोरवी त्यांना मिळाली. जे पंजाब जवळजवळ क्लेमच करतो की नामदेव तुमचेच म्हणू नका, खरे म्हणजे ते आमचेच आहेत. इथपर्यंत तिथे त्यांनी स्थान मिळवावं हे आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि ते सगळ्या जाती धर्मातून आलेली गोष्ट असेल आणि त्याची प्रत्येकाच्या स्वतंत्र कथा आहे. नामदेवांची एक वेगळी आहे. सेनारामांचं खरं म्हणजे आपल्याला गावच सापडत नाही, पण त्यांचे अभंग आणि तुम्ही ते जरूर वाचले पाहिजे. तुम्हाला अगदी नवीन लेखकांच्या तोडीचं लेखन तुम्हाला या सगळ्यांकडनं मिळणार आहे. किंवा सावतामाळी आरंगावला सगळ्या पंढरपूरच्या सगळ्यात जवळचं संत सावतामाळी होती. एकदाही माणूस पंढरपूरला गेलंच नाही. जाणाऱ्या येणाऱ्यांची व्यवस्था केली, पण त्यांना वाटलं नाही की मला शेतातली कामं एवढी पडली तर ते सोडून मला काही जायला मिळत नाही. आता हे सावतामाळी म्हणतात ते पुढं उजनीच्या धरणाच्या वेळेला
यशवंतरावांचं एक भाषण आहे. चंद्रभागा अडवली, भुजनीचं धरण बांधलं आणि यशवंतराव त्या उद्घाटनाला गेले आणि त्यावेळेला पांडुरंगाला उद्देशून ते असं म्हणतात की तुझी चंद्रभागा मी त्या अडवतोय, त्यामुळे तू काही त्याचा राग मानू नको. फक्त एक होईल, ती चंद्रभागा एकदा अडवली की आजूबाजूच्या शेतांना पाणी उपलब्ध होणार. आणि आता त्यांच्याकडे जो मोकळा वेळ आहे ते शेतकऱ्यांकडे, एकदा पाणी आले का तो वेळ नसणार त्यांना, आणि मग ते शेतीमध्ये राहतील आणि तुझ्याकडे वारीला येणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल. ते तुझ्या भेटीला येणार नाही, तर त्याच्यासाठी मी तुझी आधीच माफी मागतो. तर तुझ्याकडे येणारे लोक आता कमी होणार आहे, पण ते तुझं दर्शन घेणार आहे कुठे, तर ह्या पाण्यातून त्यांच्या शेतात आणि तो उजनीचा आणि आजूबाजूचा परिसर, इथं जे उद्या ज्वारीचं पीक येणार आहे त्याच्या कणसामध्ये ते विठ्ठलाचं दर्शन घेणार आहे. ते दर्शन घ्यायला पंढरपूरला काही येऊ शकणार नाही. आता ही गोष्ट बरोबर सावतामाळ्याची जोडली जाते. बघा, सावतामाळी म्हणतो कांदामुळा भाजी वगैरे उठाबाई भाजी. तुला वेगळं काय पाहायला यायचं मला तिथे, हे कांदामुळा भाजी ते पाहताना मला तूच दिसतो. आणि तेच यशवंतराव ते सूत्र पुढे नेतात इतक्या वर्षानंतर आणि ते सांगतात की इथल्या ज्वारीच्या कणसामध्ये आणि डोलणाऱ्या पिकामध्ये ते तुला पाहणार आहेत, ते तुझ्यापर्यंत कदाचित येणार नाही, वेळ मिळणार नाही. आता हे सगळ्यात संत परंपरेने अशा ज्या केल्या, तुकाराम बुवांचं तर अजून खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन आहे सगळ्या बाबतीमध्ये. आता त्याचा चातुर्वर्ण्याचा उल्लेख किशोर भाऊंनी केला, धर्माच्या याचा उल्लेख केला, ते सगळ्यामध्ये तुकाराम महाराज अधिक पुढे जाऊन अधिक मोकळेपणे, अतिशय रोखठोकपणे, इतकं की अजूनही त्यांचे काही अभंग सांगणे परवडेल की नाही इतका भीती वाटावी, इतका मोकळेपणे तो उल्लेख तिथे करतात. आणि अशा माणसाचं सदैव वैकुंठ गमन झालं असेल याच्यावर मी तरी अजून विश्वास ठेवला. कथा रचल्यात, पोचवल्यात, रुजवल्यात आणि आपल्या नव्या काळातल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये त्यांचे स्थान असं झालेलं आहे की आता त्याच्याबद्दलचं काही वेगळं सांगायला गेलं तर त्याच्यावर विश्वास वाटतो नाही, असा एक वर्ग तयार झालेला आहे. पण यांनी ही सगळी जी जमीन तयार केली, ह्या जमिनीवर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे एक संत परंपरा, एक स्वराज्य परंपरा, शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि पुढे अगदी शिंद्यांपर्यंत शेवटचं दिल्लीचं तख्त राखतो महाराष्ट्राला येईपर्यंत आपण येतो, ती परंपरा आहे. आणि दुसरी परिवर्तनवाद्यांची परंपरा आहे की मंगालपासून खरं म्हणजे शिवचंद्र विद्यासागर, राजाराम मोहन राय सुरू झाली, ती महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली होती. आपण त्याचा बाकीचा उल्लेख करू, फुल्यांपासून ती दौरे करायची, ती परंपरा. या तीन परंपरांनी महाराष्ट्र घडवलेला आहे. आणि तुम्ही महाराष्ट्राचं भौगोलिक स्थान भारताच्या नकाशावर अगदी बघा, उत्तरेकडनं तुम्ही येतो, उत्तरेचा पट्टा संपतो तिथे, खाली दक्षिणेकडनं येतो म्हणजे त्या सगळ्या काय द्राविडीय प्रांताचे वेगळे राज्य तिथून येतो, तो तिथे संपतो आणि बरोबर मध्ये महाराष्ट्र, भारताच्या दोन्ही दिशांनी मध्ये महाराष्ट्र आणि इकडे पश्चिमेच्या टोकाला, खरं गुजरात आहे पश्चिमेच्या टोकाला, आपण थोडं अलीकडे आहोत करण्याचं. आणि तुम्ही एकदा महाराष्ट्राचा असा नकाशा पाहिला ना, नकाशा वाचून फार सुंदर गोष्ट आहे, ती वारंवार करायला पाहिजे. मी सरांना विनंती करेन की तुमचे वरचे 3-4 हॉल आहेत ना, तिथे एक जगाचा नकाशा, भारताचा नकाशा आणि महाराष्ट्राचा नकाशा हा ठेवूनच द्या. येता जाता दिसला पाहिजे, तो मुद्दाम पाहायला जायची वेळ नाही, तो असा जाता येता दिसला पाहिजे नजरेला सारखा मला, आणि मग तसा पाठ होतो. आता निलेश म्हणाल तसं ही मुलं जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा यांची शिबिर घेताना माझं पहिलं सत्र असायचं ते म्हणजे नकाशा वाचनाचं. तुम्हाला नकाशा नीट, आणि नकाशा कादंबरी इतकाच इंटरेस्टिंग असतो. अनेक लोकांना तुम्हाला म्हणजे कदाचित अतिशयोक्ती वाटेल आताच्या काळामध्ये, तर मुंबईचे फोन येतात, म्हणजे नाही उद्या मी कन्नडला जाणार आहे, तो औरंगाबाद आता कर्नाटकला कशाला जाणार नाही, पण कन्नड नावाचा तालुका आहे तिकडे जायचं. अच्छा तिथे आहे कन्नड नावाचा तालुका आहे. माहितीचा स्फोट झाला आपण म्हणतो त्या काळात ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो. नकाशा महाराष्ट्राचा नीट तुम्हाला असा डोक्यात फिट बसतं की कुठे नागपूर आहे, कुठे मुखेड आहे, कुठे वेंगुर्ला आहे, खाली कुठे जातोय मी, असं सहजपणे केलं पाहिजे. का मला जर दौरा करायचा असेल आणि आता माझ्या कार्यकर्तेपणाचा उल्लेख केला, 35-36 वर्ष बरोबर कामात आहे. आणि कबीर म्हणतो तसं की पाणी बहता बना
आणि साधू चंदावाला. कार्यकर्ता जर एका जागेवर थांबला तर त्याचा विषय संपतो. कार्यकर्ता जोपर्यंत फिरतोय गावागाव तोपर्यंत तुमचं कार्यकर्ते पण टिकून असतं. आणि महाराष्ट्रभर मला आजही त्याबद्दलचं म्हणजे मला स्वतःला आनंद आणि समाधान मिळणारी गोष्ट असते की एक आठवडाभर मुंबईमध्ये मी राहिलो तर दुसऱ्या आठवड्याभर मी महाराष्ट्राच्या कुठल्या ना कुठल्या भागात जातच राहतो, फिरत राहतो. कारण तुम्ही किती ऑनलाईन माहिती घेतली, किती फोनवर बोलला, किती झूम मिटिंग केल्या, तरी सदैव भेटीने जे कळतं ते तुमच्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत होत नाही. सदैव भेटीचा आनंद वेगळाच असतो आणि तो नुसता आनंद नसतो, त्याचे जे काही घडतं ना, म्हणजे तुमच्या त्या गांधीजींवरचा कुठला सिनेमा जो याचा आहे तो तुमचा अर्शद वारसी आणि मुन्नाभाई MBBS, तो केमिकल लोचा म्हणतो ना आपण, त्याचा केमिकल लोचा तो भेटीनेच होतो. तो तसं नाही होत तसा कळण्याचा, तो तुम्हाला भेटायला लागतं त्यासाठी त्या माणसाला. आणि त्या भेटीमध्ये तुम्हाला माणूस जो दिसतो ना तो असं तुम्ही कळत नकळत असा पाहत असता, स्कॅन करत असता, बोलत असता, वागतो कसा, बोलतो कसा, असं सगळं तिथे करत असता. हे तुम्हाला दुसऱ्या कशावरही मिळत नाही सर कळण्याचं. त्याच्यामध्ये यूट्यूबवर रेसिपी खूप आपल्याला वाचायला मिळते सगळं, पण ती करताना एक तशी करायची, तशी हे करूनच बघायला लागतं तुम्हाला. तर तसा तो भाग असतो. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये असं फिरताना प्रत्येक ठिकाणी ते जाणवत राहतं, कळत राहतं की महाराष्ट्राची म्हणून एक जी काही रचना झालेली आहे ती जर नव्या माणसाला, विशेषतः सामाजिक क्षेत्रातल्या राजकीय कार्यकर्त्याला जर माहीत नसेल, त्याला महाराष्ट्र धर्मच नाही कळाला, तर महाराष्ट्राच्या हिताचं राजकारण तो करू शकणार नाही. आणि म्हणून निलेशच्या नेतृत्वाखाली आम्ही अभिसरण नावाचा एक प्रकल्प सुरू केलेला आहे. विदर्भातली 50 मुलं मुली आम्ही एकत्र करतो वेगवेगळ्या जिल्ह्यात. त्यांचं एकत्र एक दिवस ओरिएंटेशन घेतो. ते जरी विदर्भातले असेल तर विदर्भ काय आहे, कसा आहे, त्याची खाद्य संस्कृती काय, त्याची शेती संस्कृती काय, सगळं. आणि मग त्यांचे गट करून ती आम्ही कोकणात पाठवतो. आणि कोकणात 8 ते 10 दिवस ते वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. मालवणपासून अलिबागपर्यंत घरात राहतात, कोणाच्या शेतात जातात, संस्थांमध्ये जातात, सगळं पाहतात. आणि पुन्हा मग पनवेलला त्यांना एकत्र जमा करतो तर त्यांनी 8-10 दिवसामध्ये काय अनुभवलं, काय पाहिलं, त्याची चर्चा होते. आणि मग ते पुन्हा इकडे जातात. आता हे दिवाळीच्या सुट्टीत होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मग हे कोकणातले 50 लोक हे आम्ही विदर्भामध्ये पाठवतो. आणि याच प्रकारचं करतो सर. असं गेले 14 वर्ष आणि त्याचा इतका चांगला मुलांना उपयोग होतो आणि इतक्या वेगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे विदर्भातली 25 वर्षांची वयाची झालेली अनेक मुलं मला हे सापडले की ते म्हणाले आम्ही समुद्र नावाची गोष्ट पाहिलीच नाही, ऐकून आहे फक्त समुद्र काहीतरी असा असतो. तो पाहिला नाही. बालभारतीच्या पुस्तकामध्ये तो समुद्र ते वाकलेलं जे नारळाचं झाड दिसतं तसं काहीतरी असेल असं आम्हाला वाटतं, पण तो पाहिलं नाही आम्ही. आणि ती कोकणमध्ये इतकी रमतात, सांगतात. आणि तशीच कोकणातल्या मुलांसाठी विदर्भाची गोष्ट होती. आता असं केल्याशिवाय आणि मग तुम्हाला कळतं की हे काय केलंय, कुणी केलंय. तर हे आधी सानेगुरुजींनी करून ठेवले आंतरभारतीची कल्पना मांडून की तुम्हाला तुमच्या प्रदेशाशिवाय इतर प्रदेशामध्ये मित्र असले पाहिजे, मैत्रिणी असल्या पाहिजे, भाषा तुमच्या भाषेशिवाय इतर 1-2 भाषा तुम्हाला आल्या पाहिजे, इतर धर्माचे सहकारी मित्र तुम्हाला असले पाहिजे. आता तुमची फ्रेंड लिस्ट काढून बघा, खरोखर आपल्या धर्माच्या बाहेरचे किती मित्र आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये आहेत आणि किती वेळा आपल्या त्यांच्याकडे जाणं येणं होतं. आता ते जातीपर्यंत येऊन पोहोचले, जातीच्या बाहेरचे फार काही हे करायचं नाही. हा महाराष्ट्र नव्हता. जे किशोर भाऊंनी उल्लेख केला म्हणून गंमत म्हणून सांगतो की पहिल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची यादी काढा आणि त्यांची शिक्षणं काढा आणि आत्ताच्या मंत्रिमंडळाची यादी काढा आणि त्यांची शिक्षणं काढा. एक प्रयोग म्हणून करा, एक्सरसाइज म्हणून करा का 65 वर्षानंतर आपण पुढे गेलो का मागे गेलो याचं थेट उदाहरण फक्त एका एक्सरसाइज मध्ये मिळेल. किमान 2 ते 3 बॅरिस्टर असायचे प्रत्येक मंत्रिमंडळात, किमान असायचे. 2 ग्रॅज्युएशनच्या खाली नव्हतं. आणि वसंतदादा सारखा 7वी शिकलेला माणूस पण भल्या बॅरिस्टरला झेपतात नाही इतका विद्वान माणूस. त्यामुळं विद्वत्तेचं एक अख्खा थिंक टँक मंत्रिमंडळ म्हणून बसलेलं असायचं. ते नुसतं मंत्रिमंडळ नव्हतं, अख्खा थिंक टँक असायचा. आता भांडवला नाही, रानडे, जिना आणि गांधी आपल्या आयुर्वेदीच्या बाहेरची भांडवल बॅरिस्टर सगळे बदला बघा सगळ्यांची.
या लेवलच्या भांडणाचं आपण इंटरप्रिटेशन करायला लागलो. ह्या लोकांनी महाराष्ट्र घडवलेला आहे. योगा बघा, ही तिन्ही माणसं महाराष्ट्रातली बरं, तिन्ही माणसं महाराष्ट्रातले. आता जिनाचा तो वाडियाकडे घेतलाय मला वाटतं, तो घराचा मलबारीचा. तिन्ही माणसं कशी माणसं दिलीत आपण देशाला. म्हणून सेनापती बापट म्हणायचे, महाराष्ट्र विना राष्ट्र गाडा न चाले, महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले. ही जबाबदारी आता नाही घेतलेली आपण, ही तेव्हापासून घेतलेली आहे मराठ्यांनी. मराठा मी फक्त जात म्हणून म्हणत नाही, मराठ्यांनी. ते होळकर पण आले, शिंदे पण आले, पहिला बाजीराव टाकला, दुसरा बाजीराव काढून टाकायचा, ते आले, सगळे आले. यांनी ह्या गावघरच्या जबाबदाऱ्या आधीपासूनच घेतलेल्या आहेत. म्हणजे देशाची पाटीलकी आपण आधीपासूनच करतो आहे, त्याला महाराष्ट्र धर्म म्हणतात. ते फक्त आपल्यापुरती नाही आहे, ते इतरांच्या सगळ्यांसाठी आहे. आणि ते करणारे लोक आपण महाराष्ट्रातून दिले, ज्यांनी सगळ्या देशाचा विचार केला. आणि तो महाराष्ट्र इथे घडवून, इथे उभा करून, जे विनोबांचं महाराष्ट्र धर्म नावाचं नियतकालिक होतं, विनोबांनी स्वतः काढलं. आता विनोबाचं किती वाचलं जातं नाही, ते इतका विद्वान माणूस. किंवा त्यावेळेला गांधीजींनी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री सारखा माणूस शोधणं आणि अस्पृश्यता हिंदू धर्माला कशी मान्य नाही, हे काम गांधीजींनी तर्कतीर्थाला दिलं होतं. कारण त्याचा श्लोक मला तू काढून दे, मी कुठे वाचत बसू, मला कुठे वेळ एवढा, तू तो श्लोक मला काढून दे आणि तो श्लोक मी हरिजनमध्ये सांगतो. आणि मी सांगतो अस्पृश्यता हिंदू धर्मालाच मान्य नाही, आणि म्हणून हिंदू धर्म म्हणून तुम्ही अस्पृश्यता न पाळली पाहिजे, असं मी सांगतो. तुकाराम महाराजांचे 18 अभंग स्वतः गांधीजींनी ट्रान्सलेट करून हरिजनमध्ये छापले, इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून तेव्हा. आणि त्याच वेळेला तुम्ही बघा, आपण गांधी आंबेडकरांच्या भांडणाविषयी बोलतो आहोत, मी या पहिल्या परंपरेपर्यंत येतो महाराष्ट्राच्या. त्याच वेळेला मूकनायक काढतायत आंबेडकर, आणि वरती अभंग तुकारामाचा आहे, काय करू आता धरून या भिड, निशंक हे तोंड वाजविले. तुकारामाचा अभंग गांधीजीच्या हरिजनमध्ये पण आहे, तुकारामाचा अभंग आंबेडकरांच्या मूकनायकच्या शीर्षस्थानी पण आहे. दोघांनाही तुकाराम या अर्थाने जवळचा वाटतो. याला म्हणजे आता एकेकाळी तुमच्या भागामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा आणि डाव्या पक्षाचा प्रभाव होता, त्याला डायलेक्टिकल मटेरियलिझम म्हणतात. ते करायचं विरोध विकासवाद आहे, वरवर पाहता त्याच्यात विसंगती दिसते, असं वाटतं की हे कसं काय होऊ शकतं असं, हे दोघांना येत. तर ते त्याच्यामध्ये एक अंतर्गत सुसंगती आहे, वरवर पाहणाऱ्या वाटणाऱ्या विसंगतीमध्ये अंतर्गत सुसंगती आहे. आणि म्हणून तुकाराम एकाच वेळेला आंबेडकरांना आणि गांधीजींना मार्गदर्शक ठरतात. आणि हे भांडण त्यांनी शेवटपर्यंत सोडलं नाही. पण जेव्हा घटना परिषदेवर जाण्याची वेळ आली, आंबेडकर बंगालमधून निवडून गेले, नंतर बंगालची फाळणी झाली आणि तो पाकिस्तानात गेला, तेव्हा आंबेडकरांचं सीट रद्दबातल झालं. जयकरांना राजीनामा देऊन मुंबईमधून आंबेडकरांना निवडून घटना परिषदेवर नेण्याचं काम ज्या आंबेडकरांनी सतत टीका केली त्या गांधी आणि नेहरू केली. आता हे रिलेशनशिप जर तुम्हाला समजली नाही ना, तर ह्या सगळ्या भांडणाचे अर्थच कळणार नाही. टिळक आणि आगरकरांवर विश्राम पेडेकरांचं एक सुंदर नाटक आहे. आणि टिळक आगरकरांची भांडणं सगळ्या आगरकरांची जिवंतपणे यात्रा काढली टिळकांच्या अन्यायाने, जोरदार भांडण होतं. पण त्याच्या भांडणाबद्दल विश्राम पेडेकर त्यांच्या त्या नाटकामध्ये असं एक वाक्य आहे, त्या टिळक आणि आगरकरांची भांडणं होती खरंच आहे, पण ती नक्षत्रातल्या तारांगणाची भांडणं होती, ती तारकांची भांडणं आहे. आपण त्याच्या आपल्या जमिनीवर आणून अर्थ लावतोय, ती त्याच लेवलला पाहिजे. फुल्यांचं आणि लोखंडांचं, नारायण मेधाची लोखंड आणि फुल्यांची चक्क शिबिका वाटप एवढी भांडणं आहेत. ही समजून काय घ्यायची कॉन्ट्रडिक्शन्स? तर आत्ताच्या जीवनाचे आपण जे सोपे सुलभ अर्थ लावायला लागलोय पटकन, तसं नसतं जीवन. जीवन हे अगदी अंतर्गत खूप विसंगतीने भरलेलं असतं. आणि महाराष्ट्र धर्म हे त्याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. ही सगळी माणसं ज्यांनी महाराष्ट्र घडवला, त्या सगळ्यांच्या जगण्यामध्ये, त्यांच्या सामाजिक राजकीय वर्तनामध्ये तुम्हाला ते सगळं सापडेल. आणि म्हणून तुम्हाला असं दिसेल की बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर जी काय साधारण 3 वर्ष, 2 वर्ष 11 महिने काही दिवस, त्याच्यामध्ये जी घटना आपण तयार केली संविधान, त्याचे जी चर्चा झाल्या सगळ्या,
ते सुदैवाने पंडितजी सारखं मोठं दूरदृष्टी नेतृत्व असल्यामुळे त्या सगळ्या डॉक्युमेंटेड आहे. प्रत्येक गोष्टीवर झालेली, प्रत्येक सभासदांनी मांडलेली मतं त्याचे मला वाटतं किमान 5 खंड आहे आणि अधिक तपशिलाचे सगळे 22 आहेत. ते सगळे डॉक्युमेंट करून ठेवले प्रत्येक गोष्टीवर. म्हणजे 15 फक्त महिला होत्या त्या घटना परिषदेमध्ये. पण अगदी राजकुमारी अमृत कौर पंजाबची राजघराण्यातली बाई इथपासून केरळमधली एक दलित समाजातली बाई आपल्याकडे चालत वडार समाज ज्या रीतीने आपण पाहतो का ज्यांच्या समाजामध्ये स्त्रियांना चोळी घालायची पण परवानगी नसते, अशा समाजातली स्त्री, अशा 15 स्त्रिया होत्या आणि त्या प्रत्येकीने घटना परिषदेमध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे. त्या नावाला निवडून गेलेल्या नव्हत्या. त्यांनी पुढे त्याच्यात सरोजिनी नायडू पण होत्या, त्याच्यात आपले पंजाबराव देशमुख पण होते, कोल्हापूरचे रत्नापण्णा कुंभार पण होते आणि त्यांनी मतं मांडली. आणि गांधीजींच्या वक्ता असलेल्या महिला आणि कार्यकर्ते होते. प्रश्न असा आला की घटना आता कोणाला तरी, आता एक पुस्तक अर्पण पत्रिका असते ना प्रत्येक पुस्तकाच्या पहिले, काही घटना गांधीजींना अर्पण करावी, त्याला सगळ्यात जास्त विरोध गांधीवाद्यांनी केलेला आहे. ते म्हणाले अशा कुठल्या तरी व्यक्तीच्या पायाशी आपण आपली संविधान ठेवू नये, देवाला अर्पण करू नये, गांधीजींना अर्पण करू नये, कोणाला अर्पण करू नये, म्हणून ती वी द पीपल ऑफ इंडिया अशापर्यंत गेली. हे करण्यामध्ये महाराष्ट्रातल्या खूप लोकांचा मोठा सहभाग आहे. हे घटना परिषदेच्या त्या गोष्टी वाचल्यावर कळेल. अन्यथा आपण फक्त एका विशिष्ट पद्धतीने इतिहास पाहत राहतो, वाचत राहतो आणि त्यामुळे हे जे वैचारिक इतकं मोठं कार्य आणि प्रत्यक्ष फील्डवर ही माणसं बघा इतकी शिकली, भाषण करतायत. आता मला एका अर्थाने एक माफी मागायला लागेल की बाबासाहेबांच्या प्रत्येक भाषणात, ह्याही भाषणाचा आपण उल्लेख केला तर त्याचा लिखित मसुदा तयार करून जात होते. प्रत्येक भाषणाचा, कुठल्याही भाषणाला पूर्वतयारीशिवाय बाबासाहेब गेलेले त्या सगळे, म्हणून त्यांचं ते ॲनिमेशन ऑफ कास्ट, कारण ते भाषण झालंच नाही, ते लाहोरला निमंत्रण होतं त्यांचं आणि त्यांचं ते आर्य समाजाने दिलेलं निमंत्रण होतं आणि त्यांना काही भाग त्याला गाळायला सांगितला. बाबासाहेब म्हणाले त्यातलं एक वाक्य मी गाळणार नाही आणि ते भाषणाचं त्यांचं निमंत्रण रद्द झालं आणि ते भाषण छापलं गेलं, जे आपल्याला ॲनिमेशन ऑफ कास्ट, जाती निर्मूलनाच्या बद्दलचं जे पुस्तक सापडतं ते त्या भाषणाचं आहे. ते सगळं लिखित एकूण जात होते, त्याचे संदर्भ काढत होते. ते एकाच वेळेला माणसं लिहितही होती, सभांमध्ये जा मोर्चे आंदोलनं पण करत होती, त्या इंग्लंडमध्ये जाऊन गोलमेज परिषदांना पण हजेरी लावत होती, त्याच वेळेला जमिनी घेत होती, संस्था उभ्या करत होती, त्याच्यासाठी पैसे गोळा करत होती. हे सगळं करून प्रत्येकाला आयुष्य किती मिळालंय. मी आता तेच बाळासाहेब पवारांचं पाहत होतो, 67व्या वर्षी बाळासाहेब गेले, यशवंतराव 71व्या वर्षी गेलेले. किती आयुष्य मिळाले त्यांना, तेवढ्या आयुष्यामध्ये किती गोष्टी केल्या त्या माणसांनी. आपल्याला विस्मयचकित व्हायला होतं की इतक्या गोष्टी केल्या कशा. ते करून पुन्हा घरचा घर संसार चालून सारखं पुन्हा घरचेच आहे, ते पैसे कमी पडत आहेत. बाबासाहेबांचं घरचा एक पत्रव्यवहार आहे, यशवंतराव चव्हाणांचा आणि विनोदेचा एक पत्रव्यवहार आहे आणि मुख्यमंत्री असलेला माणूस आणि घर चालवायला अडचण येते. हे आता दंतकथाच वाटायला, असं वाटायला दंतकथाच वाटायला कशी काय अडचण येऊ शकते. म्हणजे मी आता विजय खताळ पाटलांचं मध्ये बिचारे 100 पार करून गेले. विजय खताळ पाटलांची वकिली चालू होती नगरला, त्यांना ते निवडून आले, मंत्री गेले, मंत्र्याला पगार असतो. तर विजय खताळ पाटलांना मुलं 4-5, त्या वेळेप्रमाणे 4-5 मुलं होती, सगळे शिक्षण त्यांची उत्तम चालू होती. नगर जिल्ह्यावाली मंडळी तशी तालेवार मंडळी होती सगळी करायची. आणि मग ते त्यांच्यात लिहिले त्यांनी तर मला फक्त 750 रुपये पगार होता मंत्री म्हणून आणि मला तो इतका अपुरा पडायचा कारण वकीलची माझी कमाई त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त होती आणि मला घर कसं चालवायचं हा प्रश्न. यशवंतरावने आधी तर घेऊन सांगितलं की याच्याकडून जाऊन जरा 100 रुपये घे, मी आल्यानंतर त्याची परत करेल पुढच्या वेळेला, पण आता ते तू जरा भागून घे, सध्या काही मला पाठवणं शक्य नाही करण्याचं. मी खरोखर आत्ताच्या काळात पटणारच नाही कोणाला तुम्हाला हे करण्याचं. ते यशवंतरावने आयुष्यात तशा संस्था स्थापन केल्या नाही, ना बँक केली, ना कारखाना केला. अशा संस्था स्थापणारे शेकडो कार्यकर्ते त्यांनी तयार केले. ते करा तुम्ही चालवा, मला दुसरं काम करायचं, मला पॉलिसीवर काम करायचं, इम्प्लिमेंटेशन काम करणार हे तुम्ही करा. तरी सुद्धा देवराष्ट्र नावाचं गाव जिथं त्याचा जन्म झाला, ते आता एक कसं आहे, खाली कोयनेचा भाग आहे आणि ते देवराष्ट्रावरती तो सगळा दुष्काळी भाग. देवराष्ट्रात जन्माला आले कारण त्यांचा आजोळ असल्यामुळे पायरी
जायची बाई पळापळा त्यांना. पण ते गाव त्यांच्या काय विरोधात होतं? ते शेतकरी कामगार पक्ष सगळं. यशवंतरावांना त्या गावाने जेवढे काळे झेंडे दाखवले असतील तेवढे कोणीच दाखवले नसतील. आपण ते आलो तिथं काहीतरी करायला पाहिजे. ते लोकपाडाचे एवढे मोठे नेते झाले, ते सगळं तिकडचाच विकास चाललाय, आमच्याकडे काही लक्षच नाही सगळं करायचं. शेवटी एक शिक्षण संस्था स्थापन करायचं. तर ती जमीन मला वाटतं ते सांगायला, नाभिक समाजाची मोठी जमीन होती, त्यांनी यशवंतरावांना ती जमीन दिली. आता ते बांधायचं जायचं वगैरे ते कर्ज काढलं, बँक ऑफ इंडियाचं कर्ज. ते कर्ज भरत होतं. आणि नंतर हे द्विराष्ट्राच्या गुजरात आणि महाराष्ट्राचा संयुक्त मुख्यमंत्री झाले 56ला. पुढे 1960 नंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. तर ते बँकेचं कर्ज तसंच होतं. तर बँकेच्या नोटिसा सह्याद्रीवर यायच्या बँक ऑफ इंडियाच्या, की तुमची एवढी थकीत रक्कम आहे, नाहीतर तुमच्या घरावर जप्ती जमिनीवर जप्ती, त्याचा हप्ता पुढचा भरला नाही तसं करायचा. आता ते एक दोन जण म्हणाले की साहेब बरं नाही वाटत तुम्ही मुख्यमंत्री आहे अशा तुमच्या नोटिसा आता पैसे भरून कुठून एवढे करायचे? ते गरीब गाव आहे, तिथून किती पैसे जाणार? दुष्काळी गाव आहे. आता तिथं पाणी गेलं ते गाभारे पडून 3 याच्या टप्प्यापासून तिथं पाणी गेलं. आता उसाला गेलं म्हणून पतंगराव कदम पुढे नेते होऊ शकले, पाणी गेलं. तर त्यांचे सहकारी जवळचे पिढी पाटील जे कराडाचे, आणि कराड म्हणजे समृद्ध भाग, आणि त्यांचा कारखाना सह्याद्री कारखाना. तर त्यांनी शेवटी पिढी पाटलांकडे ते पत्र पाठवलं. पिढी त्यांचे एकदम जवळचा खास कार्यकर्ता. ते म्हणले पिढी बाबा या कर्जाचं एकदा काहीतरी मिटवून टाक. म्हटले माझ्याकडून फार कटकट चालली याची सही करायची आणि माझ्याकडे काही एवढे पैसे नाही म्हणतात. पिढी पाटील म्हणजे ठीक आहे मी बघतो. आता पिढी पाटील आले बघितलं, काय इतके पैसे आपल्याला काय कारखान्यात काय अडचण नाही, भरून टाक म्हटले. नंतर ते एमडी वगैरे भरू शकतो, पैसे भरायची अडचण नाही. तर देवराष्ट्र आपल्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर आहे. तिथं उसच नाही, उसच येत नाही. आपल्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर आहेत. ज्युरिडिक्शनच्या बाहेर पैसे नाही देत त्या गावाला. यशवंतराव सांगता, तुम्ही यशवंतराव सांगा, तुम्ही सांगा, मी पाहिजे तर राजाराम म्हणतो पैसे नाही देत पैसे नाही देत त्याला सगळं. तर पिढी पडलं विचार करावं काय सगळं करायचं. ती ऊस तोडणी सुरू होती, त्याच्या आधी कामगारांचे पुढारी आणि कारखानदार यांची बैठक होती दरवर्षी. काय यावर्षीचा मजुरीचा दर काय, उचल किती द्यायचे, काय सगळं असतं ते सगळे. पवार बळवंतराव पवार सगळी मंडळी होती, ते आले बैठकीला कराडला, ते बसले. तर पिढी त्या चिंतेमध्ये होती. यशवंतरावांनी कधी नव्हे ते असं काम सांगितलं, म्हणजे एवढंसं काम आपल्याला करता येत नाही, तर करायचं काय सगळं करायचं होते. तर त्या सगळ्या कामगार पुढाऱ्यांना वाटलं की इंटेन्शनमध्ये का आपण फार यावेळेला पगारवाढ मागतो बघा. ते म्हणजे अहो पिढी एवढी काही चिंता करू नका, तुम्हाला जमीन देते, आम्हाला मागायचं काम आमचं आहे म्हणते. तुम्हाला जमीन देते पण एवढे काही टेन्शन घेऊन बसले. अरे तुमचं टेन्शन नाही, मला टेन्शन दुसरंच आहे. यशवंतरावांनी असं काम सांगितलंय म्हणते, म्हणून करून टाका की यशवंतरावांनी तुम्हाला एवढं घडवलंय वाढवलंय, एवढं काम करा, तुम्हाला काय अडचण. आणि म्हणजे ते ठीक आहे, पण ते माझ्या कारखान्याचं ज्युरिडिक्शन चालतं मी देऊ कुठून पैसे म्हणले. हा अशी अडचण आहे. ते म्हणजे कारखान्याला ज्युरिडिक्शन आहे, युनियनला नाही, आम्ही पैसे भरून टाकतो. बघा बैठक कशासाठी चालली? पगारवाढीची. प्रश्न कुठला निघाला हा, आणि ते कामगार पुढे सांगतायत की चिंता करू नका की ते पैसे आम्ही भरून टाकतो, तुम्हाला नाही भरतायत. हे कामगार जवळचे पुढारी सांगतायत, कोणाला? कारखानदाराला सांगतायत. आणि यशवंतरावांचा प्रश्न आम्ही मिटवतो. याला महाराष्ट्र चालला. 72च्या दुष्काळामध्ये जेव्हा रोजगार हमी योजना लागू झाली, त्यावेळेला कॉम्रेड दत्ता देशमुखांपासून उद्धवराव पाटलांपासूनची असेंब्लीतली सगळ्यांची भाषणं काढून पहा. त्यांनी सांगितलं का या रोजगार हमी योजनेसाठी जो निधी गोळा करायचा आहे त्याच्यात अर्धे पैसे सरकारने द्यावे, अर्धे पैसे आम्ही देणार. आणि ते 60 टॅक्स लागले. पूर्वी तुम्हाला एसटीच्या तिकिटावर असायचं गुणिले अधिक 15 पैसे बोलले असायचं. आता ते गेले सगळं, गेला सगळं. 60 टॅक्स लावून घेतले. कोणी घेतले? विरोधी पक्षांनी. कोणावर? जनतेवर लावून घेतले. कशासाठी? सरकारची योजना चालवण्यासाठी. पण ते म्हटले ऍक्ट असा करायचा तर तो पैसा तुम्हाला दुसरं कुठे खर्च नाही करता येणार. तो ऍक्ट शेवटी जयंतराव पाटील अर्थमंत्री तेव्हा बदललं. नाहीतर त्याचे पैसे दुसरं खर्चच करता येत नाही कुठे. रोजगार हमीचे पैसे रोजगार हमीवरच खर्च केले पाहिजे. त्याच्या बाहेर करायची कायद्यानं ते धोरण नाही, कायदा. ही परंपरा तिथपर्यंत सुरू होती. आणि म्हणून त्या गोष्टी आपण जे ऐकतो, काही विरोधी पक्षातले लोक एकमेकावर तुटून पडणार आतमध्ये आणि बाहेर आल्यावर एकत्र बसणार. कारण अख्खा महाराष्ट्र म्हणून त्याचं हित काय आहे याची काळजी सर्वांनाच सारखी होती.
म्हणून आपण पाहतो की बाळासाहेब पवारांचे अनेक वेळेला आरसीच्या लोकांशी पण म्हणजे आता रावसाहेब दानवेंच्या याच्याबद्दल पण संबंधाला ते आलेला आहे. पण त्याच्यामध्ये हा प्रश्न नव्हता, त्याच्या विचाराला विरोध त्यांनी कधी तो डावलला नाही. पण त्यासाठी जनतेच्या हिताचा जर काही प्रकल्प योजना पुढे येत असेल तर त्याला कधी पाय अडवायचं काम त्यांनी केलेलं नाही. हे सगळं किती तर आता मी पश्चिम महाराष्ट्रात त्या भागात असल्यामुळे मला उदाहरण ते आठवतात. यशवंतराव चव्हाण सेंटरची स्थापना झाली तेव्हापासून मी तिथे आहे. अण्णासाहेब शिंदे आमचे उपाध्यक्ष आणि दादासाहेब रूप होते कार्याध्यक्ष. आता थोडंसं मोकळेपणे सांगतो, ते नीट जरा प्रगल्भपणे समजून घ्या, नाही तर तुम्ही आत्ताचा त्याचा अर्थ लावून तर गडबड. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस बरोबरच अतिशय प्रबळ विरोधी पक्ष आणि विशेषतः समाजवादी डावे खूप मोठे होते. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर काँग्रेस थोडक्यात वाचली, नाहीतर सत्ता गेलीच होती, ऑलमोस्ट सत्ता गेली होती. यशवंतरावांच्या कुशलतेमुळे शेवटी त्यांनी ते काही आमदार जास्त निवडून आणले आणि केले. आणि त्याच्यानंतर यशवंतरावांना लक्षात आलं की या सगळ्या लोकांना बरोबर घेतलं पाहिजे महाराष्ट्र घडवायचं असेल, यांना सगळ्यांना बाजूला ठेवून चालणार नाही. आणि म्हणून त्यांनी आवाहन केलं की नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र या. विषय असा होता नवा महाराष्ट्र घडवायचा आहे आणि त्याचं म्हणजे तुम्ही विरोधी पक्षात राहून मला शिवाय देऊन किती वेळ करणार आहात, तुम्ही घडवायला काहीतरी आतमध्ये या, तुम्ही आत या, आपण काहीतरी एकत्र म्हणून करू. तुमचंही म्हणणं मी ऐकतो, थोडं माझं ऐका, थोडं तुमचं ऐका, आपण मिळून ठरवू, पण आपण महाराष्ट्र एकत्र करू. आणि तशी महाराष्ट्र काँग्रेस त्यांनी घडवली. ते आणले सगळे लोक पक्षामध्ये आणि त्याच्यासाठीचे नवे कार्यक्रम म्हणून आपल्याकडे आले. बाकी त्याच्या हाताला कटतात त्याला पटतात. त्याच्या आधी दादासाहेब गायकवाडांची मागणी होती ती. दादासाहेब गायकवाड आत्रेयजी नेते, बाबासाहेबांचे सगळ्यात जवळचे सहकारी, यशवंतराव आणि त्यांनी एकत्र सभा नाशिकमध्ये घेतली. यांनी दादासाहेब गायकवाड निळी टोपी काढून टेबलावर आपटली, यशवंतरावांनी स्वतःची टोपी काढून टेबलावर आपटली. म्हणजे आमच्या जर काही अडचण आली तर आमचे सगळे पक्ष सोडून घेऊन आम्ही करू, हा कार्यक्रम आम्ही पुढे नेणार आहे. आणि त्याच्यातून कसेल त्याची जमीन आधी झाला होता काय ना त्याच्यामध्ये. पण दादासाहेबांनी विचारलं होता नसेल त्याचं काय, कसेल त्याची जमीन कुणाला मिळाली, आणि पण आम्हाला जमीनच नाही काय, म्हणून तो गायकवाडांचा पुढचा आणि त्याला दादासाहेब गायकवाडांचं नाव आहे अजून करण्याचं. तुम्ही लक्षात घ्या, एकेका गोष्टीला आपल्याकडे इतिहास आहे असा करण्याचा. आणि ह्या सगळ्यांनी मिळून मग ठरवलं. म्हणजे यशवंतरावांनी तशी स्वतंत्र महाराष्ट्राची किती वर्ष मिळाली त्यांना, 2-2.5 वर्षच आहे, लगेच गेले दिल्लीला. ते नोव्हेंबर 62 तर दिल्लीला गेलेत ते लगेच. 1 मे 1960 ते 22 नोव्हेंबर 62 एवढंच वेळ आहे. तेवढ्या वेळात त्या माणसाने काय काय नाही केलं. उद्योगधंद्याच्या साठी MIDCच्या स्थापनेपासून साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश मंडळ, तर्कतील त्यांना आग्रह केला. तर्कतील म्हणले ते सगळे त्याचं काम बी करेल, म्हटलं ते योग्य काम आहे, त्यासाठी तुझ्या मुंबई घेऊन आपल्याला काही जमणार नाही सर. त्याच्यासाठी कार्यालय उचलून व्हायला नाही सर. मोहम्मद पर्वताकडे येत नाही बरोबर, तिकडच त्याला घेऊन ठेवायचं द्यायचं. असं कोण राज्यकर्ता करू शकतो, ज्याला हे करायचं. आणि त्यावेळेला देशात दुसरं एकही राज्य नाही. विश्वकोश मंडळ असं केलेलं, असं विश्वकोश केलेलं देशात दुसरं राज्य नाही. इतक्या सगळ्या गोष्टी यशवंतरावांना सुद्धा काही एकदम आकाशातून पडल्यासारख्या सापडल्या का. पण ज्या परंपरेमध्ये, म्हणून कृष्णाकाठची पहिली किमान 50 पानं वाचावी मी प्रत्येकाने विनंती करेन की हे सगळं येतं कुठून. ते एक इकोसिस्टीम तयार होते आणि ती संत परंपरा, स्वराज्य परंपरा आणि परिवर्तन परंपरा, या 3 परंपरांनी महाराष्ट्राची एक इकोसिस्टीम तयार केली होती. आत्रेंसारख्याने त्यांना नाव दिलं की बाकीच्या राज्यांना भूगोल आहे, आम्हाला इतिहास आहे. पण भूगोल सुद्धा एक इकोसिस्टीम तयार करतो. भूगोल म्हणजे सुद्धा एक इकोसिस्टीमच असते. म्हणजे तुम्ही बघा, महाराष्ट्राचा तुम्ही ड्राय भागात, दुष्काळी भागात गेलात की तिथे तुम्हाला शेळी पालन, कोंबडी पालन आणि म्हणून धनगर समाज असं दिसेल. बघा तुम्ही पट्टा काढा महाराष्ट्राचा. जास्त पाण्याच्या बागायती बघायला गेलं तर पाळी सापडतात तुम्हाला, ते करायचं. जाती आता समुद्र सोडून कोळी सापडतो का, समुद्र किनाऱ्याच कोळी सापडणार, नुसतं सापडणार नाही. जाती व्यवस्थेचा विचार तुम्ही असा केला पाहिजे, या रीतीने करा आणि तुम्हाला सगळं सापडेल. तुम्ही जातीचं नाव घ्या, मी त्याचा व्यवसाय सांगतो. आपली ही एक प्रकारची प्रोडक्शन सिस्टीम आहे अख्खी, आणि त्या प्रोडक्शन सिस्टीम मध्ये जो गेला त्याला तो जात मिळालेली आहे. आणि किशोर भाऊनी सांगितलं ते खरंच आहे. आता साताऱ्यातलं कोरेगाव एक मराठा समाजाचा बालेकिल्ला,
त्याच्यातून शंकरराव जगताप 25 वर्ष निवडून येत होते. आता जगताप म्हटलं आम्हाला वाटायचं मराठा असतं, 25 वर्षांनी कळे नाभिक समाजाचे. अशी तुम्ही आता कल्पना करू शकता तुम्ही कोणी नाभिक समाजाचा माणूस सगळे मिळून त्यांचे किती मतदार असतील जातीचेच ठरले तर 2-3 हजार पण मिळणं मुश्किल. तिथे तो माणूस 25 वर्ष निवडून येतो, विधान परिषदेचं अध्यक्षपद करतो. श्याम आष्टेकर कराडमधून निवडून द्यायचे. शिंपी समाजाचे रत्नाबा कुंभार तिथं आहे बघ आहे. रत्नाबा कुंभाराचं कसं आहे पुढं तिथं पुन्हा ते लिंगायत जैन असते. कोल्हापुरात अजून बरं पडले आपल्याला ते जैन म्हणजे फक्त इकडचे माहिती, आपल्याला दक्षिणकडचे आलेले जैन माहितीच नाही. म्हणजे भाऊराव पाटील जैन अख्ख्या अर्ध्या महाराष्ट्राला माहिती आहे की भाऊराव पाटील जैन होते. आपले सगळं चांगले आनंदाची गोष्ट आहे. पुढं बाबूसाठी आनंद करण्याच्या सारखा आनंद नाही काय वाईट भाऊराव पाटला त्यांना काही अडचण नाही कधी काय जैविक म्हणून काय केलं नाही. ते आधी ते याच्या किर्लोस्करच्या कारखान्यात होते. आता किर्लोस्कर ते यांना म्हणजे पाहिजे होते ते कळेल. आता किर्लोस्कर ब्राह्मण ते अडके म्हणजे तुम्हाला समजा ते आता एक खाजगी बघितली असं जय बाबा टीव्हीने फोडली भाऊरावनी आणि कुपरचा कारखाना काढला. कुपर पारशी म्हणजे तो चालेल कारण तो जातपात मानत नाही जरा, तो मोकळा आहे सगळे करायचं. बरं आपल्यापेक्षा तो चालेल कारण मी त्याचं खूप करायचं. आणि मग कुपरचं इंजिन आलं, किर्लोस्करचं इंजिन आला, कुपरचं इंजिन जे स्पर्धेमध्ये आलं ते भाऊराव पाटलांमुळे आलं. आता हे सगळ्या गोष्टी बघा तुम्ही की फार इंटरेस्टिंग माणसं होती सगळी करायची. ते बरं ते सतत फिरायचं. पु ल देशपांडे आणि त्यांच्या बाई पत्नी सुनीतीबाई भाऊसाहेब यांच्या संस्थेमध्ये मालेगाव तिथं काम आहे म्हणून तरी म्हणजे आकर्षण नाही बघा तुम्ही वाचा. तर ते एक दिवशी गरबा भाऊराव आले राहणार होते राहिले. ते राहिल्यानंतर सकाळी आता सुनीताबाई म्हटलं चांगला नाश्ता करू, म्हातारा सगळीकडे फिरते नीट खाते ते आता चांगले देऊ काहीतरी चांगला नाश्ता केला तर ते म्हटलं आता तुम्ही ती कोल्हापूरकडची माणसं आहे सकाळी त्यांना दही चटणी खायची सोडून दही चटणी. ते म्हणजे दही पाहिजे ते दही होतं दही दिलं. ते म्हणजे ती दही बरोबर पण शिळी भाकरी पाहिजे, मला शिळी भाकरी लागते. आता काजी वाटेल त्याची बोलतो शिळी आणायची कोणी तर रात्री केलेली असली पाहिजे तशी कशी आणणार. ती बावली 4 घरं फिरून रात्रीची काय आहे का भाकर त्यावेळेला आपल्याकडे पद्धत असायची पण टोपलं रिकामं नाही ठेवायचं. टोपल्यामध्ये भाकर पाहिजे, माणूस कधी येऊ शकतो. टोपल्यामध्ये भाकर पाहिजे. मी माझ्याकडे टोपलं रिकामं नाही राहणार. मग 2 घरच्या बावलीने भाकऱ्या गोळा करून आणल्या. तेव्हा भाऊरावांनी नाश्ता केला. तोपर्यंत भाऊराव नाश्ता करा त्या शिळी भाकरीचं लागलं पण ते हटून म्हातारे सोपे नव्हते हटून बसायचे. शिळी म्हणजे शिळी भाकरी नाहीतरी खाते. आता असं कसं न खाता कसं जाऊ द्यायचं सगळं करायचे. शिळी भाकरी आणि त्यांना गोड करायची. तर हे प्रत्येकाच्या आवडीनिवडी पण बघा नव्हतं बरं. ते काही तसे सोपे नव्हते सगळे करायचे. समाजकार्य समाज परिवर्तन हे सगळं करायचं पण त्यांचं स्वतःचं म्हणून सुद्धा काही ठरलं नव्हतं सगळ्या गोष्टींचं. म्हणजे हे सगळं चालू असताना जेव्हा संयुक्त महाराष्ट्र सगळं सुरू झालं आणि हा महाराष्ट्र धर्म खराब पडायला जेव्हा लागला तेव्हा हे सगळीकडे पाठिंब्याला जात होते. आता आपल्याला माहिती आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी कोण आहेत? डांगे, एस.एम. जोशी, आचार्य आखरे. त्यावेळेला तरुण भारतच्या पाडगोलकरांनी नागपूरला लिहिली का राज्य मराठ्यांचं होणार की मराठीचं होणार. बरं पाडगोलकर कोण? ब्राह्मण. आता इतकी पुढारी कोण? ब्राह्मण. कोण कोणाला प्रश्न विचारतो? प्रश्न कोणी कोणाला विचारतो? तर हा प्रश्न खरा म्हणजे हे तिन्ही पुढारी गेले होते बाबासाहेब आंबेडकर राजगुरावर संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा मागायला. बाबासाहेब आंबेडकर मी पाठिंबा देणार महाराष्ट्रावर काही प्रश्न नाही. पण राज्य मराठ्यांचं होणार की मराठीचं होणार ते मला सांगा. आता हे तिन्ही बाबा त्यांच्याबरोबर होते काँग्रेस दत्ता देशमुख त्यावेळेच्या लाल निशाण पक्षाचे नेते. दत्ता देशमुखांना बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न विचारला. दत्ता देशमुखांनी शब्द दिला की राज्य मराठीचं मराठ्यांचं नाही, राज्य मराठीचं. तो शब्द पाळला गेला आणि त्यानंतर जी पहिली 62ची निवडणूक झाली त्यावेळेला द्विप्रातिनिधिक मतदारसंघ असायचे. एका मतदारसंघातून 2 प्रतिनिधी निवडून जायचे. नगरला दत्ता देशमुख मराठा ते स्वतः उभे होते. त्यांच्याकडून दुसरा उमेदवार त्यांनी कोण घेतला असेल? BC कांबळे साताऱ्याचे प्रॅक्टिस करायची मुंबईला. त्यांना उभं केलं नगरमधून. BC कांबळे म्हणजे एक प्रकार गोष्ट म्हणजे मी उभा राहतो माझ्याकडे पैसे काहीच नाही म्हणजे ठीक आहे आपण गोळा करू. क्राऊड फंडिंग गोळा केलं. त्याच्यातून दत्ता देशमुख निवडून आले, BC कांबळे निवडून आले. कागदोपत्री नोंद 17,000 रुपये शिल्लक राहिले निवडणूक करून.
ते 17,000 रुपये घेऊन पिशी कामाला मुंबईला गेले, परत मतदारसंघात एकदा आले. पण बाबासाहेबांना दिलेला शब्द होता की राज्य मराठ्यांचं होणार नाही, मराठीचं होईल. म्हणून एका देशमुख मराठ्यांनी एक बौद्ध समाजातला मोठा नेता बरोबर आपल्या निवडून आणला आणि सिद्ध करून दाखवलं की आम्ही जातीवाद पाळणार नाही, हे राज्य सर्वांचं आहे, एका जातीचं नसणार आहे. हे करणारे लोक आता चांदोबात शोधायचे, किशोरमध्ये शोधायचे, कुठं शोधायचे, कुठे हे सगळे गेले कुठे? हे सगळं आपण हळूहळू यशवंतरावांनी मी म्हटलं तसं की अतिशय पुरोगामी अर्थाने या दृष्टीने चालले. आणि त्याच्यातून एक नवा महाराष्ट्र उभं करण्यासाठी एकेकाकडे जबाबदाऱ्या सोपवल्या, कामं सोपवली, रिकामं नाही ठेवले. अण्णासाहेब होते. आता पवार साहेबांचं मी वाचत होतं, त्यांनी त्यावेळेला ते कारखाने कोऑपरेटिव्हमध्ये आले. त्याच्या आधी प्रवराला तो प्रयोग झाला होता. धनंजयराव गाडगे आणि पद्मश्री विखे पाटील यांनी मिळून सहकारी कारखाना उभा केलेला होता. अण्णासाहेब शिंदेने आल्यावर अण्णासाहेब शिंदेला श्रीरामपूरला काम करायला लावलं, शेतीत काम करायला लावलं. त्यांना कृषी मंत्री म्हणून केंद्रामध्ये बराच काळ तिथून नेलं करण्याचं. दादासाहेब उपे त्यांना समाज कल्याण मंत्री केलं, ग्रामविकास. आज मुंबईमध्ये दलित समाजाची जी अनेक ज्या झोपडपट्ट्या होत्या त्याची जी घरं झाली, वस्त्या झाली, ते दादासाहेब उपे गृहनिर्माण मंत्री काही काळ होते म्हणून त्याच्यामध्ये जायचं. त्यामुळे त्यांनी फक्त हे नाही केलं, त्यांना एक व्यापक विजन होतं नव्या काळाचं. तुमचं सांगायचं त्यांच्याकडे महाराष्ट्राचा ब्ल्यूप्रिंट होताच. राज ठाकरे आल्यानंतर ब्ल्यूप्रिंट जन्माला आलेला नाही, ब्ल्यूप्रिंट आधीच होता. त्याच्या डोक्यात तो पूर्ण ब्ल्यूप्रिंट होता आणि तशी एकेकाला त्यांनी कामं सोपवली. पण त्याचं शिक्षण आणि वैशिष्ट्य घेऊन कामं सोपवली. उगाच कोणाकडे काही पण नाही दिलं. त्याला सांगितलं तुला याच्यात येतं, तू याच्यात काम कर, तू त्याच्यात काम कर, तू शिक्षणात काम कर, तू शेतीमध्ये काम कर, तू पाण्याच्या प्रश्नावर काम कर. अजूनही तुम्ही महाराष्ट्राच्या पाण्याचा प्रश्न केला का, दांडेकर, दिवसकर, देशमुख कमिटी, ते सगळे अहवाल तुम्हाला अजून पाहावे लागतात. त्याच्या पलीकडचा वेगळा अभ्यास नाही आहे महाराष्ट्राच्या पाण्याच्या प्रश्नाचा. बेसिक अभ्यास तोच आहे ते सगळं करण्याचा. आणि तेव्हा त्याने आपल्याकडून दिलेला आहे तुम्हाला. आणि अशा रीतीने ह्या सगळ्या परंपरेतून महाराष्ट्राची संयुक्त महाराष्ट्राची निर्माण झाली. यशवंतरावांनी तो महाराष्ट्र निर्माण केला. तुम्ही गंमत बघा, यशवंतराव दिल्लीला गेले, कोणाच्या हाती देऊन गेले महाराष्ट्र? कोणाच्या? वसंतराव. कुठल्या समाजाचे वसंतराव? मशाला समाज. कुठले? विदर्भाचे. विदर्भाशी करार केला होता आपण. श्री हरियाणाच्या वडिलांची सही आहे त्याच्यावर. विदर्भाशी करार आहे, कारण विदर्भ मध्य प्रांतात होता. मराठवाडा येताना त्याच्यावरचा काही एक करार आहे. हे सगळ्या गोष्टीचं यशवंतरावांना नीट भान होतं. आणि म्हणून त्यांना माहित होतं की आता मंत्रिपद पश्चिम महाराष्ट्राच्या दुसऱ्या कोणाकडे देऊन चालणार नाही. ते आता मला त्याच्या बाहेर गेलो. मराठवाड्याकडे थोडा वेळ लागला होता. मला वाटतं पवार साहेबांचा तो सातत्याने आज होतं मराठवाड्याकडे मुख्यमंत्रीपद आलं पाहिजे करण्याचं. तर ही सगळं भान असलेली ही मंडळी होती. आणि म्हणून त्यांनी ते निवडताना माणसं पण तशी निवडली. आणि पुढे 10-12 वर्ष नॉन मराठा लोकांकडे मुख्यमंत्रीपद महाराष्ट्राचं. लक्षात. प्रदेश काँग्रेसची अनेक वर्ष अशी पद्धत होती तर मुख्यमंत्री मराठा असेल तर प्रदेशाध्यक्ष नॉन मराठा, आणि मुख्यमंत्री जर नॉन मराठा असेल तर प्रदेशाध्यक्ष मराठा. याचे नियम नव्हते, हे संकेत होते. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे सगळ्या नगर परिषदांमध्ये अशी पद्धत होती. अध्यक्ष हिंदू झाला तो नगराध्यक्ष मुस्लिम करायचा. पद्धत होती, ठरवलेली पद्धत होती. ती नंतरच्या काळात संकेत होता तो. मग कदाचित ते दोनच निवडून आलेले असते, त्याला बहुमतही नसेल. पण ही पद्धत होती. कशासाठी होती? का सर्व समाज एकत्र ठेवण्यासाठीच एक नॅरेटिव्ह, एक कथन ते तुम्हाला तयार करावं लागतं. आणि ते द्यावं लागतं, रुजवावं लागतं. नुसतं बोलून नाही, त्याचा व्यवहार करावा लागतो. बोलायला काय शब्दाला पैसे पडत नाही. व्यवहार तुम्ही माणूस कशा ओळखायचा, त्याचा व्यवहार काय. शब्दाचे गुणवत्ता किती असतात, शब्दाने नाही माणूस करतो, माणूस त्याच्या व्यवहाराने करतो. आणि म्हणून या सगळ्या लोकांनी स्वतःच्या व्यवहारातून, कारण याच्याबद्दल तुम्ही किती असता, ही 5 मजली इमारत आहे ना, ही हा व्यवहार आहे. एक घडतंय गोष्ट. मी नेहमी म्हणतो, कामाला पाय फुटतात, चर्चेला फक्त फाटेच फुटतात. चर्चा तुम्ही किती करा, विद्वानांच्या चर्चेतून समाजाचं भलं होत नाही. त्याला कामाला जमिनीवर उतरायला लागतं आणि त्याच्यात ज्या चुका कळतील ना त्याच्यातून तुम्हाला पुढे जायला लागतं. जर विज्ञानवादी दृष्टिकोन काय असेल तर तो आहे, तो प्रयोग करा, चुका करा, चुकातून शिका आणि पुढे जा. चर्चा करून नाही तुम्हाला त्याच्यातून मार्ग मिळणार केवळ करण्याचा. चर्चा कराव्या लागतात. विद्वानांच्या चर्चेचा सुद्धा समाजाला एक उपयोग असतोच असतो, पण तो एका मर्यादेपर्यंत असतो.
खाली म्हणजे धनंजयराव गाडगीळ जर सहकारचं तत्व मांडत तर 2 ग्रंथ लिहून राहिले असते आणि विखे पाटलांबरोबर जो तो प्रयोगच केला नसता तर त्याचं केलं काय असतं आपण? काहीच केलं नसतं. त्यामुळे हे सगळं करावं लागतं आणि करणारी माणसं म्हणजे ही कृतीशील विचारवंत ऑर्गॅनिक, तुमच्या नव्या भाषेत सांगायचं हे ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल होते. त्यांनी मिळून महाराष्ट्राची अशी स्थापना केली, तो घडवला, तो आपल्या हातामध्ये आणून दिला. की 72च्या दुष्काळापर्यंत आलो. त्याच्यानंतर 80 पर्यंत शरदराव पवार त्याचे झाले, नंतर शंकरराव चव्हाण झाले, शरदराव पवार झाले, 80 नंतर बॅरिस्टर अंतुले झाले. त्या अंतुलेंचं सुद्धा बऱ्याचदा आपलं दुर्लक्ष होतं, पण अंतुलेंनी अतिशय उत्तम मुख्यमंत्री म्हणून काम त्या काळात त्यांच्या एका म्हणजे खरं तर एका दुर्दैवी घटनेने त्यांना जायला लागलं. ज्या भ्रष्टाचारामध्ये त्यांचा तेवढी इतका संबंध नव्हता त्याच्यात त्यांना जायला लागलं. कोर्टाने दंड सोडलं 14 वर्षानंतर. त्याच्यानंतर मुख्यमंत्रीपद केलं होतं. कोर्टाची हीच आपल्याकडे पद्धत असते. आता तर ते निकाल देत नाही, पेंडिंगच ठेवतात, जामीन देत नाही. म्हणजे चार्जशीट पण दाखल नाही तरी जामीन देत नाही सगळं करायचा. ते मागतून विचारायला काम नाही, बाहेर तरी काढलं की मला तो फिरल तरी करायचं. कुठली पद्धत ही द्यायला यायची? काय नाही यंत्रणा मागते द्यायला होती काय करतो आता करून करून काय म्हणतो. मला ते आवडलं होती. टेक्नॉलॉजी पुढच्या काळात गेम चेंजर आहे. ती सगळं बदलू शकते, बदलू शकण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. आणि त्या सगळ्यासाठी आत्ताची पिढी आहे, ते मला फार आवडलं. का तुमची टीम बाहेर सुद्धा जातील, काय उत्तम चाललंय कुठे कुठे ते आपल्याकडे कसं आणता येईल ते प्रयत्न करते. अतिशय तुम्हाला सांगतो म्हणजे आता बीड जिल्हा वेगळ्या कारणासाठी आपण म्हणजे नको त्या कारणासाठी बीड जिल्हा चर्चेत असतो. पण बीड जिल्ह्यामध्ये जरीवाडी नावाचं एक गाव आहे. साधारण नगरहून बीडला जाताना तो सगळा अमळनेर मार्गे रस्ता आहे, दुष्काळी पट्टा आहे. जरीवाडी नाव सगळं ऊस तोडणी कामगारांचं गाव आहे. तिथे एक संदीप पवार नावाचे शिक्षक. गावची लोकसंख्या आहे 350 आणि शाळेची वर्गपटाची संख्या आहे 550. आजूबाजूच्या गावातून मुलं तिथे आणून लागतात. काही फी नाही, काही नाही, काही नाही. आणि ते आपल्याला गेलं तर लवकर संदीप पवार सापडत पण नाही. साधारणतः 3-4 दिवसातून गाडी करत असावे ते करतात. ते आपल्या कामात लागलेले असतात. आणि आता तर सारखी लोकी नसल्यामुळे त्यांनी पण दाखवलं माणसं घेऊन ते म्हणजे माझा वेळ फार जातो त्याच्यामध्ये म्हणून दुसरे करायचे. आणि असं डोंगरावर त्यांना बांधायला जागा नाही म्हणून ते डोंगरावर अशी चढ होती बांधत चालली सगळे. काय शाळा आहे, काय विद्यार्थी घडवते. जिल्हा परिषदेची शाळा तुमच्या माझ्या सुदैवाने अजूनही 60,000 जिल्हा परिषदेच्या शाळा या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहेत. महाराष्ट्र धर्म टिकवायचा असेल तर या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवाव्याच लागतील. त्यावेळेला गावागावाने काढून जमीन दिल्या. तिथल्या सगळ्यांना जीवन शिक्षण मंदिर नाव होतं. गावाने श्रमदान करून बिल्डिंग बांधल्या. लोकसहभाग नावाची गोष्ट आता कोणी शोधून काढलेली नाही, ती तेव्हापासूनच आहे. ते सगळं करून गावागावामध्ये शाळा उभ्या केल्या आणि त्याच्यातून महाराष्ट्र केला. आणि यशवंतरावचं नाव घेतो आपण. आता तुम्ही सगळ्या जातीपातीच्या आरक्षणाच्या चर्चा करता तेव्हा आम्ही शिकू शकलो त्याला EBC होतं, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. आणि ते फक्त त्यात त्याला तेवढं सर्टिफिकेट आणायला लागतं. त्या आमच्या वेळेला वार्षिक उत्पन्नाची आठ होती, 800 होती. ते आता काही नंतर हळूहळू पुढे वाढत नाही. EBCचं पण ते असं वाढायचे का ते शिकते ना EBC देऊन टाकायचं, EBC देऊन टाका. नंतर ते टीचरच्या मुलाला PTC तेवढंच ठेवलं ते. आणि त्याच्यावर सगळ्या शाळा चालल्या. आणि त्याच्यावर इतके जर उत्तम घडवू शकलो तर आता आरक्षणावर काय एवढं आहे तेवढं घडणार ना महाराष्ट्र. ते सिलिकॉन व्हॅलीच्या अमेरिकेत तीच पोरं गेलीत ना ते जिल्हा परिषद शाळा शिकलेली, दुसरी कुठली आणली काय. आणि एकदम आता ही शिक्षण पद्धती कालबाह्य झाली का काय, याच्यामध्ये अडचण आहे की काय, काय झाली त्याच्यामध्ये अडचण? काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये. म्हणजे मी जेवढंच आपण बघतो सगळं करायचं कारण आम्ही जालन्यात होतो ते झालं एका ठिकाणी बाहेर जेवणाची व्यवस्था केली. पूर्वीच्या काळात मी कार्यक्रम जेवलो तर त्या तिथं एस टी स्टँडच्या बाजूला 2-4 खानावळी असायच्या. मराठा खानावळ, अमुक खानावळ, तमुक खानावळ. आमचं ठरलेलं असायचं उतरलं का तिथं जायचं आपण, ती खानावळीत जाग यायचं, पुढं निघायचं एकदम व्यवस्थित. आता ते आम्ही सगळे 10-12 जण एकत्र बसलो. ती ऑर्डर दी पण अर्धा तास जातो कारण ते सगळ्याचं जमत नाही. कुठली भाजी मागवायची, रोटी मागवायची, ते मागवायची, ते भाजी तिथं थाळी यायची खायची नसेल काय. आता ही साध्या पद्धती ना बारीक गोष्टी मी सांगतोय करण्याच्या हे फार मोठ्या गोष्टी नाही. आणि ती असं असतं की साध्या गोष्टीतच खूप मोठी गोष्ट जमलेली असते. बॅरिस्टर पालवनाव त्यांनी चव्हाण प्रतिष्ठानची घटना केली. ते म्हणजे वसंतदादांचे खास सहकारी बॅरिस्टर 6 महिने लंडनमध्ये प्रॅक्टिस करायचे, 6 महिने यायचे. आणि खोतीवर कोकणामध्ये खोतीच्या प्रश्नावर त्यांनी खूप काम केलं. आणि खोतांकडनं मुलांना अधिकार म्हणून देण्यामध्ये खूप राहिलं. पण ते निवडणुकीवर राहिलं. लोक अशा माणसाला नेहमीच पाडतात, त्यांनाही पाडलं.
पण त्यांचं आता बॅरिस्टर होते, काही अडचण नाही. तर त्यांची बायको डॉक्टर. तर आम्ही म्हणायचं घरात एक बॅरिस्टर एक डॉक्टर म्हणजे संसार चालतो कसा काही तुमची भांडणं तरी काही आहे की म्हणजे आहे ना, भांडणं तरी आहे ना. पण सगळ्यात मोठ्या गोष्टीवर आमचं एकमत आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता इराण इस्रायलचे युद्ध बंद झालं पाहिजे, ट्रम्प एकदा अमेरिकेतून गेला पाहिजे, असे असे काही महत्वाच्या जगातल्या गोष्टी आहेत त्याच्यावर आमचं एकमत आहे. छोट्या छोट्या गोष्टीवर आमचे मतभेद आहे. पोरांचा अभ्यास कोणी घ्यावा, जेवणानंतर ती वाटी कोणी उचलायची, कपड्याच्या घड्या कोणी घालायच्या, वाळा घालायच्या, म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टीवर आमची बाईक नवरा बायकोची वाटत, मोठ्या गोष्टीवर आमचं एकमत आहे. आता संसार छोट्या गोष्टीतच असतो. तो ट्रम्प आला काही नाही गेला काही, संसाराचं काय प्रॉब्लेम. कधी इराणी चालू 2 वर्ष तर आपल्या संसाराचं चालायला पाहिजे, त्याच्यावर काय अवलंबून आहे. तर ते गंमत म्हणून आम्हाला गोष्ट सांगायची की तुम्हाला बारीक सारीक गोष्टींमध्येच खूप विचार करायला लागतो आणि तपशील त्याच्यात उठलेला असतो. म्हणजे नव्या काळामध्ये म्हणतो का नवीन मॅनेजमेंट काय तुम्हाला सांगते का सक्सेस डिटेल्समध्ये गुंतलेला आहे. मी निरीक्षक कार्यक्रम पाहतो, त्यांनी इतका बारकाईने विचार केलेला असतो कार्यक्रमाचा, तो कार्यक्रम अयशस्वी होऊ शकत, इतका बारकाईने विचार केलेला असतो. नव्या काळात त्याला चेकलिस्ट म्हणतात. 30 गोष्टींची चेकलिस्ट बनवायची, हे सगळं टिक करत जायचं. हे केलं किंवा आता रुपेश मी काम करतो, निरीक्षक काम करतो, आमचे डॉक्टर वसंत कालवाडे जे बालभारतीचे संचालक होते, आपल्या बऱ्याच पुस्तकांवर त्यांच्या सहाय्यक होते. त्यांचं एक फार उत्तम पुस्तक आहे, त्याचं प्रबंध आहे मानवी संबंध आणि शालेय प्रशासन. तुम्ही जरूर वाचा. उमेशला मी सांगेन आहे नाही, एक घेऊन नाही चालणार, याला पाहिजे त्याचं वाचन करायला नाही. त्याच्यात मॅनेजमेंटवर इतकं उत्तम पुस्तकच नाही.